ज्याच्या बरोबर आयुष्यभराची स्वप्न रंगवली त्यानंच दिला धोका। अविवाहित असल्याचं भासून तरुणीचा जिंकला विश्वास। 10 लाख रुपये उकळून लग्नासाठी केली टाळाटाळ। अखेर तरुणानं सांगितलं विवाहित असल्याचं सत्य। मानसिक धक्का सहन न झाल्यानं पुण्यातील डॉक्टर तरुणीनं संपवलं जीवन। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। आई वडिलांनी मोठ्या कष्टानं मुलीला डॉक्टर बनवलं। आपल्या डॉक्टर लेकीला चांगला जोडीदार मिळावा यासाठी मॅट्रिमोनियल साइटवर प्रोफाईल तयार केलं। त्यावरून एका तरुणाचं लग्नासाठी स्थळ आलं। या तरुणाबरोबर आयुष्यभर सुखानं संसार करण्याचं स्वप्न या डॉक्टर तरुणीनं पाहिलं। मात्र ही तरुणी प्रेमात अकांठ बुडाल्यानंतर तरुणानं शब्द बदलला। आयुष्यभराचं स्वप्न रंगवलेल्या तरुणीला धोका दिला आणि याच धक्क्याने अखेर तरुणीनं स्वतःचं जीवन संपवलं। या 25 वर्षीय तरुणीचं नाव आहे डॉक्टर पल्लवी पोपट फडतरे। पाहूया डॉक्टर पल्लवी बरोबर नेमकं काय घडलंय। डॉक्टर पल्लवी फडतरे यांच्या क्लिनिक समोर मी आता उभी आहे। बिबेवाडीतल्या PMT कॉलनी परिसरामध्ये त्यांचं हे क्लिनिक आहे। आपण माझ्या मागे बघू शकता। याच क्लिनिक मध्ये ही सगळी घटना जी आहे ती घडली। अतिशय कष्टाने संपूर्ण आपलं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर BHMS या पल्लवी फडतरे यांनी केलं होतं। त्यानंतर त्या MD सुद्धा झाल्या आणि ते सगळंच केल्यानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना आयुष्यभरासाठी कुणीतरी जीवनसाथी मिळावा यासाठीच त्यांनी जीवनसाथी.com वरती त्यांचं प्रोफाईल तयार केलं। याच प्रोफाईल वरती नंतर कुलदीप आदिनाथ सावंत असं डॉक्टर असलेल्या एका तरुणाचं स्थळ त्यांना आलं। प्रथम दर्शनी हे स्थळ पल्लवी यांना स्वतःला आणि त्यांच्या वडिलांना सुद्धा आवडलेलं नव्हतं, त्यामुळे थेट नकार त्यांनी कळवलेला होता। मात्र असं असून सुद्धा कुलदीप सावंत यांनी थेट पल्लवी यांना संपर्क करायला चालू केलं, त्यांच्याशी ओळख केली, त्यांचा विश्वास संपादन केला। अनेकदा गोड बोलून त्यांच्याकडून तब्बल 10 लाख रुपये उकळले आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र पल्लवी यांनी त्यांच्या मागे लग्नासाठी तगादा लावला। मात्र जेव्हा लग्नासाठी तगादा लावण्यात आला त्यानंतर मात्र कुलदीपने त्याचं जे काही सत्य होतं ते पल्लवी फडतरे यांना सांगितलं। खरं तर कुलदीप हा अविवाहितच नव्हताच, कुलदीपचं पहिलंच लग्न झालेलं होतं, त्याची पत्नी सुद्धा गरोदर होती आणि हे सगळं सत्य त्याने जेव्हा पल्लवी यांना सांगितलं तेव्हा मात्र मानसिक धक्का सहन न झाल्याने याच क्लिनिकमध्ये 7 जानेवारी रोजी त्यांनी विषारी औषध देऊन स्वतःचं जीवन जे आहे ते संपवलेलं आहे। या संपूर्ण घटनेने या संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आत्महत्या करण्यापूर्वी पल्लवी यांनी आपल्या कुटुंबियासाठी सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये आई, वडील आणि भावाचा उल्लेख केला होता। कुटुंबियांची माफी मागून मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका असं तिने या चिठ्ठीत लिहिलं होतं। या प्रकरणी पल्लवी यांच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्याची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली। बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 8 जानेवारी रोजी कुमारी डॉक्टर पल्लवी पोपट फडतरे यांच्या मृत्यूबद्दल अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे। यामध्ये अकस्मात मृत्यूचा तपास करत असताना असं समोर आलं की मुलगा कुलदीप आदिनाथ सावंत वय 30 वर्ष राहणार जत सांगली यांनी यापूर्वी आपले लग्न झालेले असताना देखील जीवनसाथी.com या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे नमूद करून लग्नासाठी नोंदणी केली होती। दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर पल्लवी यांनी BHMS केलेलं होतं आणि त्या आपल्या MD मेडिसिनचं महिला उद्योग आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर येथे शिक्षण घेत होत्या आणि त्यांची इच्छा होती की वैद्यकीय क्षेत्रातीलच मुलाशी लग्न करावं। त्याप्रमाणे त्यांना या समाज माध्यमाच्या मार्फत यांची भेट झाली। त्यांना योग्य वाटल्यामुळं त्यांनी संपर्क साधला आणि नंतर त्यांची भेटी व्हॉट्सअप माध्यमातून संपर्क वाढला। परत मुलगा जरी जतचा राहणार असला तरी त्याचं देहू या ठिकाणी क्लिनिक आहे असं त्यांनी सांगितलं। मुलीच्या आई वडिलांनी देहू या ठिकाणी जाऊन क्लिनिकची पाहणी केली आणि डॉक्टर पल्लवी यांनी स्वतःचं नवजीवन क्लिनिक
हे नवजीवन क्लिनिक सुरू केलेलं होतं बिबीवाडीमध्ये. तर जेव्हा मुलाला घरच्यांनी त्याची एकंदरीत परिस्थिती विश्वास नसल्यामुळं नकार दिला, तेव्हा मुलानं आपण बिबीवाडी परिसरामध्येच नवीन दवाखाना टाकूया, त्यासाठी मला पैसे लागतील असं म्हणून मुलीकडून पैसे घेतले आणि जवळपास 20 लाख रुपये मुलीच्या अकाउंटमधून कुलदीपच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले तपासांती दिसून येत आहेत. आणि जो एकंदरीत तपास झाला 90,000 रुपये रक्कम फक्त आज रोजी अकाउंटवरती तपासांती शिल्लक दिसून येते. उर्वरित रक्कम कुलदीप यांच्याकडे ट्रान्सफर केली होती. एकंदरीत मुलीच्याही जेव्हा या बाबी लक्षात आल्या की कुलदीपचा ऑलरेडी विवाह झालेला आहे आणि आपली पूर्णपणे फसवणूक झालेली आहे, तेव्हा मानसिक धक्का बसून मानसिक तणावात जाऊन क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन डॉक्टर पल्लवी यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आणि त्या अनुषंगानं कुलदीप सावंत यांच्यावरती आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून बिबीवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल असून पुढील तपास चालू आहे. ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं त्याच व्यक्तीने विश्वासघात केला आणि हाच विश्वासघात सहन न झाल्यामुळे अखेर एका हरहुन्नरी डॉक्टरने आपलं जीवन संपवलं. या सगळ्याच प्रकरणाबद्दल आता कुलदीपच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. PSI शशांक जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा तपास चालू आहे. अजून तरी कुलदीप नेमका कुठे आहे हा आरोपी शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. खरं तर हा आरोपी मूळचा सांगलीचा असल्यामुळे अजूनपर्यंत तो पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये, मात्र त्याचा शोध सध्या सुरू आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात काही दिवसांपूर्वीच एक जी घटना घडली होती, ज्या घटनेत सुद्धा अशाच पद्धतीने मॅट्रिमोनियल साईटवरून झालेला एक फ्रॉड समोर आला होता. त्यामुळे तुम्ही ही मॅट्रिमोनियल साईट वापरत असाल तर तुम्हाला सुद्धा या सगळ्याच गोष्टींची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मॅट्रिमोनियल साईटवरून होणारे फ्रॉड हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे तुम्हीही मॅट्रिमोनियल साईटवरून कुठल्याही प्रोफाईलला व्हिजिट करत असाल किंवा तुमच्यापर्यंत कोणतंही स्थळ येत असल्यास ते स्थळ खरं आहे की नाही, ही प्रोफाईल खरी आहे का, समोरची व्यक्ती खरंच अविवाहित आहे का, या सगळ्याच गोष्टींची पडताळणी करून मगच अशा पद्धतीच्या सगळ्याच प्रोफाईलवरती विश्वास ठेवायला हवा किंवा कुठल्याही नात्यात पुढे जायला हवं. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.